नमस्कार. महाराष्ट्रातील तमाम माझ्या लहुजी शक्ती सेनेच्या पदाधिकाऱ्यांनो, कार्यकर्त्यांनो आणि मातंग समाजातील माझ्या तमाम बांधवांनो, मी ॲडव्होकेट हेमंत अरुण खंदारे, लहुजी शक्ती सेना विद्यार्थी आघाडी प्रदेशाध्यक्ष, आज आपणास अत्यंत महत्त्वाच्या विषयासाठी बोलत आहे. 2 नोव्हेंबर 2025 रोजी मुंबईतून माननीय विष्णुभाऊ कसबे साहेब यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेली लहुजी शक्ती सेनेची महापदयात्रा आज अख्खा महाराष्ट्र पायी पार करत आहे, गावोगावी संवाद साधत आहे आणि नागपूरच्या दिशेने वेगाने पुढे जात आहे. ही फक्त यात्रा नाही, ही आपल्या हक्कांची, प्रश्नांची यात्रा आहे, आपल्या अस्तित्वाची, न्यायिक मागण्यांची यात्रा आहे, घोषणा आहे आणि आपल्या न्याय निर्णयाची पावती आहे, संघर्षाची पावती आहे. या यात्रेचं अंतिम ठिकाण 12 डिसेंबर नागपूर यशवंत स्टेडियम इथे आपण सर्वांनी एकत्र यायचं आहे. पण आपण नागपूरला का चाललो आहोत? आपल्या पायातली ही आग आहे का? आपल्या मनातला हा ज्वालामुखी आहे का? काय आहे नेमकं? कशासाठी आपण नागपूरला चाललोय? तर या महत्त्वाच्या प्रश्नाचं उत्तर म्हणजे अनुसूचित जातीतील चालू असलेला प्रचंड अन्याय. माझ्या समाज बांधवांनो, आपण अनुसूचित जातीमध्ये असूनही आपले प्रतिनिधित्व कापले जाते, आरक्षणात आपल्याला दाबले जाते, नोकरीत शिक्षणात शेवटच्या क्रमांकावरती ढकलले जाते. इतक्या वर्षापासून काय मिळालं आपल्याला? काही समित्या, काही अहवाल आणि आश्वासन, पण न्याय कधीच मिळाला नाही. म्हणूनच आमची सरळ आणि स्पष्ट मागणी आहे, अनुसूचित जातीमध्ये अबकड वर्गीकरण तत्काळ लागू करावं. अबकड आरक्षणाला कोण विरोध करतोय आणि का करतोय? त्याचं मुख्य कारण म्हणजे हक्क ज्यांचा नाही त्यांनी ते हक्क व्यापून ठेवले आहेत. ज्यांना लाभ मिळायला हवा त्यांच्यापुढे मोठ्या समाज घटकांची भिंत उभी आहे. मातंग समाजाला प्रमाणानुसार न्याय हवा आहे, प्रमाणानुसार संधी हवी आहे, शिक्षणात सीट हवी आहे, नोकरीत जागा हवी आहे. ही मागणी संविधान विरोधी नाही, ही मागणी विभाजनवादी नाही, ही मागणी न्यायाची, न्यायिक हक्काची आहे आणि या न्यायासाठी आपण नागपूरला जाणार आहोत. समजलं? चला तर सगळ्यात महत्त्वाच्या मुद्द्याला हात घालू. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे माझ्या लहुजी सैनिकांनो, इतिहास सांगतो, आपला समाज शांत बसला की आपल्यावर अन्याय होतो आणि आपण एकत्र उभे राहिलो की इतिहास बदलतो, घडवतो. 12 डिसेंबरचा नागपूर मोर्चा फक्त मोर्चा नाही, तो आपल्या जागृतीचा, सामर्थ्यांचा शंखनाद आहे. तो आपल्याला एकतेची ताकद तथा संघर्ष दाखवणार आहे. तुम्हाला माझं प्रामाणिक आव्हान आहे की प्रत्येक युवकाने एक युवक आणावा, प्रत्येक कुटुंबाने किमान एक प्रतिनिधी आणावा, प्रत्येक पदाधिकाऱ्याने कार्यकर्त्याला घेऊन यावं, कारण सरकारला उत्तर देण्याची ही खरी वेळ आलेली आहे. आमच्या समाजाला न्याय द्या, अनुसूचित जातीमध्ये अबकड वर्गीकरण तत्काळ लागू करा. या व इतर न्यायिक मागण्यांसाठी 12 डिसेंबर नागपूर यशवंत स्टेडियममध्ये भेटूया आणि गजर करूया लहुजीच्या नावाचा, महापुरुषांच्या नावाचा आणि आपले न्यायिक हक्क मिळवून घेऊया.